बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंबानी आणि आपल्या मतांचे मूल्य समान केले आहे, त्यामुळे आपले बहुमूल्य मत विकू नका। आज तुम्हाला ते 1000 रुपये देतील, पण 5 वर्षाचे गणित बांधल्यास दिवसाला 20 पैसे इतकी किंमत आपल्या मतांची ठरते, त्यामुळे स्वतःची किंमत 20 पैसे करू नका। माणुसकी जपणाऱ्या व्यक्तीलाच मत द्या, असे वक्तव्य आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात केले। कळवा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम साळवे आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे। यावेळी फुलेनगर, जयभीमनगर, साहेबानगर, जानकीनगर आदी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते। साळवे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आव्हाड यांनी नागरिकांना आवाहन केले की 20 पैशात मते विकू नका, माणुसकी जपणाऱ्या व्यक्तीलाच मत द्या। पुढे ते म्हणाले, मर्फी कंपनी जवळील हायवे लगत असलेल्या झोपडपट्टीला 1993 साली आग लागली होती। या आगीत 21 जण मृत्युमुखी पडले होते। तत्कालीन नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी प्रयत्न करून तेथील नागरिकांचे कळव्यात पुनर्वसन केले होते। आज महात्मा फुले नगर म्हणून ते ओळखले जातील। तीच ही भीमवाडी झोपडपट्टी आहे। काही वर्षापूर्वी जयभीमनगर, साहेबानगर, जानकीनगर येथील घरांवर बुलडोझर चालवण्याचा डाव आखला होता। त्यावेळेस मी स्वतः बुलडोझरवर बसलेल्या तहसीलदारांना खाली उतरवले होते, परंतु गेल्या काही वर्षात येथे दादागिरी वाढले। काही लोक अंमली पदार्थांचा व्यापार करीत आहेत। इथले काही जण कधी शुद्धीतच नसतात, म्हणूनच आपल्याला शुद्धीत असलेले आणि इथल्या माणसाला माणुसकीने वागवणाऱ्या व्यक्तीला आपले प्रतिनिधी करायचे आहे, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले। घोडबंदर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे। या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते। त्यातच मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत भर पडते। स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या मार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघात होत आहेत। या समस्येने त्रस्त झालेले नागरिक आता हातात मशाल घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत। मशाल यात्रेचं यामागचं कारण सांगत एका दक्ष नागरिकाने सांगितले की नागरिकांनी मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले। मुंबई महानगरातील वाहतूक कोंडीसाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, मात्र याच रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते। या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते। त्यातच मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत भर पडते। स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या कोंडीवर उपाय काढण्याची मागणी सातत्याने होत आहे। दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि संबंधित प्राधिकरणाऐवजी ठाणे व मीरा भाईंदर महापालिकेला या दुरुस्तीची कामे करावी लागतात। यामुळेच हा रस्ता दोन्ही महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मीरा भाईंदर महापालिकेकडे रस्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ठाणे महापालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे। ठाणे तसे घोडबंदर मार्गावर अवेळी संत गतीने सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे कोंडी होते। त्यावर उपाय म्हणून अवजड वाहतुकीकरता पिवळ्या मार्गिकेचा प्रयोग करण्याचा विचार ठाणे वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे। पिवळ्या मार्गिकेतून केवळ अवजड तर त्या शेजारील मार्गिकेतून इतर वाहनांची वाहतूक सुरू ठेवली जाणार असून यामुळे इतर वाहनांचा प्रवास कोंडीमुक्त आणि वेगवान होण्याची चिन्हे आहेत। तर घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी विविध घोषणा करण्यात येत असल्या तरी या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील दक्ष नागरिक अजय जया यांनी मोर्चा करण्याची घोषणा केली आहे। यात समस्त घोडबंदरवासियांनी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात। शनिवार अली असे या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 5,50,00,000चे चरस जप्त केले। त्याने चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले। साकेत रोड ते बाळकुंपाडा दरम्यान एक तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वाघेचे गुन्हे शाखा 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनिवारच्या मुसक्या आवळल्यात। त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 505 ग्रॅम वजनाचे 10 पाकिट चरस मिळाले। तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो।
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाचे अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. ब्राह्मण विद्यालयासमोर वर्तकनगर येथे सकाळी 12 वाजता सोहळा पार पडला आहे. या नव्या रुग्णालयात 100 खाटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा प्रकल्प एक मोठा दिलासा ठरणार आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे, असे प्रतिपादन सरनाईक यांनी केले. या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, ठाणे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील, राजू फाटक, राधिका फाटक, विमल भोईर, कल्पना पाटील, भगवान देवकाते आदी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे वर्तकनगर आणि आसपासच्या भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी त्यांच्या निधीतून रुग्णालयाच्या उभारणीसाठी केलेला उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे. राबोड येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या स्मृतिदिनीच खुशनुमा जमील शेख यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सरकार, पोलीस यांच्याकडून न्याय मिळत नसल्यानेच आपण जनतेच्या न्यायालयात फिर्याद करीत आहोत, असे यावेळी खुशनुमा शेख यांनी सांगितले आहे. तर जमील शेख यांना न्याय द्यायचा असेल तर खुशनुमा शेख यांना विजयी करणे आपली जबाबदारी आहे, असे यावेळी बोलताना मनोज प्रधान यांनी सांगितले आहे. 5 वर्षापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असली तरी मुख्य सूत्रधारावर अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप जमील शेख यांचे कुटुंबीय करीत आहेत. या संदर्भात विधिमंडळाची चर्चा झाली असून चौकशीचे आदेश देऊनही तपास पुढे सरकलेला नाही. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आगामी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्धार खुशनुमा शेख यांनी व्यक्त केला आहे. खुशनुमा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी जेबिया, जमील सुलेमानी, जतीन कोठारे, मकसूद खान, राजेश साटम, सचिन पंधारे आदी यावेळी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खुशनुमा शेख यांनी सांगितलं की जमील यांची हत्या करण्याच्या काही काळ आधी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी जमील यांनी हा हल्ला नजीब मुल्ला यांनीच केला होता. तसेच नजीब मुल्ला आपणाला ठार मारतील असा जबाब पोलिसांना दिला होता. जमील शेख यांचा मारेकरी ओसामा यांनीही मुल्ला यांचे नाव घेतले आहे, मात्र अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिकारी यांचे उंबरटे आपण न्यायासाठी झिजवलेत. प्रत्येक वेळी आश्वासन मिळाले, त्यामुळे आपण आता जनतेच्या न्यायालयात जाऊन जमील यांच्यासाठी न्याय मागणार आहोत, असेही त्या म्हणाल्या. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.